नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्ध पत्रक आले मित्रांनो। आता या प्रसिद्ध पत्रकमध्ये काय म्हटलंय ते आपण सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। बघा मित्रांनो, दिनांक 29/2024 ला प्रसिद्ध झालं हे पत्रक। आता या प्रसिद्ध पत्रकमध्ये काय म्हटलंय ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। बघा मित्रांनो, या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। बघा मित्रांनो, चला तर आपण बघू या प्रसिद्ध पत्रकमध्ये काय दिले। बघा मित्रांनो, फर्स्ट पॉइंट काय दिले, प्राधान्यक्रम बाबत। आता हे पॉइंट दिले, त्याच्यात आपल्याला प्राधान्यक्रम भरण्यावर कोणतीही मर्यादा नव्हती। 200हून अधिक सुद्धा प्रेफरन्स भरलेले आहेत। प्राधान्यक्रम कसे भरायचे याचं स्पष्ट सूचना प्रेफरन्स भरण्यापूर्वी दिनांक 5 फेब्रुवारी 2024 म्हणजे प्राधान्यक्रम भरण्यापूर्वी दिलेले आहेत। त्यामुळे गुण व अर्थ याचा मेळ घालूनच निवड यादी तयार झाली आहे। बघा मित्रांनो, आता काय म्हटलंय सरकारने, तुम्हाला समजलं असेल प्राधान्यक्रम बाबत त्यांनी काय स्पष्ट करून दाखवले। आता बघा सेकंड पॉइंट काय दिले, टीईटी बाबत। आता टीईटी बाबत काय म्हटलंय ते आपण बघू। टीईटी ही अर्हता परीक्षा आहे, हे सर्वश्रुत आहे आणि मूळ जाहिरातीत नमूद आहे। अर्हता परीक्षेत सवलत घेतली की खुल्या जागेसाठी पात्र होत नाही। मित्रांनो बघा, आता याच्यात काय म्हटलंय, परीक्षेत सवलत घेतली की खुल्या जागेसाठी पात्र होत नाही। हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे मित्रांनो। आता गव्हर्नमेंटने काय काढलंय त्याच्यात आपल्याला या नोटीस मध्ये म्हटलंय, हे सर्व आपल्याला इथे समजते। परीक्षेत सवलत घेतली की खुल्या जागेसाठी पात्र होत नाही ही बाब सर्वोच्च न्यायालयाने तर निर्णय केली आहेत, परंतु महाराष्ट्र शासनाच्या सर्व निवड प्रक्रियेमध्ये अनुसरणाची कार्यपद्धत आहे। कोणत्याही विभागाची यादी पाहिल्यास ही बाब स्पष्ट होईल। मित्रांनो बघा, याच्यात आपल्याला तिसरा पॉइंट काय दिले मित्रांनो, आरक्षित प्रवर्गाबाबत। आता याच्यात काय दिले, आरक्षित प्रवर्गातील सवलतीचा लाभ न घेतलेल्या खुल्यातून आणि लाभ घेतलेल्या आरक्षित कोट्यातून असे दोन्ही आरक्षित प्रवर्गातील अभियोक्ताधारक निवडले गेले आहेत। निवड यादी पाहता एकूण भरतीत मूळ खुल्या प्रवर्गातील उमेदवारापेक्षा आरक्षित प्रवर्गातून खुल्या प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांची संख्या दुप्पटीहून अधिक आहे। त्यामुळे आरक्षित प्रवर्गावरून अन्याय झाला आहे ही बाब वस्तुस्थितीला अजिबात धरून नाही। मित्रांनो बघा, आता याच्यात काय म्हटलं, हे सर्व स्पष्ट करून दिले सरकारने की आम्ही कोणत्या पद्धतीने सिलेक्शन केले आणि कुठे आरक्षण जो प्रवर्ग होता तो दोघी ठिकाणी सिलेक्शन पण केले आम्ही, असं त्यांनी इथे म्हटलंय मित्रांनो। बघा मित्रांनो, आता खुल्या प्रवर्गाबाबत। आता खुल्या प्रवर्गाबाबत काय दिले, या प्रवर्गात ज्या व्यक्तींचा समावेश होणे कायदेशीर अनुज्ञेय आहे त्या सर्वांचा समावेश करण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो, इथे खुल्या प्रवर्गाबाबत आता त्यांनी स्पष्ट करून दिले एक सेंटेन्स मध्ये। आता कट ऑफ मार्क बाबत म्हटलंय मित्रांनो। कट ऑफ मार्क बाबत आपल्याला बघायचंय। बघा या पॉइंट मध्ये काय दिले, कट ऑफ मधील फरकाबाबत आरक्षित प्रवर्गातील सवलतीचे लाभ मुळातच खुल्या पदावर जाण्यासाठी पात्र नसतात। बघा मित्रांनो, इथे काय म्हटलंय, सवलतीचे लाभ घेतलेले उमेदवार मुळातच खुल्या पदावर जाण्यासाठी पात्र नसतात। त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ न घेतलेले अथवा मूळ खुल्या प्रवर्गातील उमेदवार गेलेले असल्याने एखाद्या प्रकरणात कमी अथवा अधिक झालेल्या कट ऑफची तुलना करता येणार नाही, अशी बाब अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये होत असते। मित्रांनो बघा, इथे कट ऑफचं त्यांनी सरकारने काय केलंय, सर्व एक्सप्लेन करून दिले की आम्ही कोणत्या पद्धतीने सिलेक्शन केले आणि कोणत्या खुल्यासाठी आम्ही कसं त्यांचं डिसिजन घेतला आणि सिलेक्शन लिस्ट काढली, हे सर्व स्पष्ट करून दिले कट ऑफ बाबत। मित्रांनो बघा, आता बिंदू नामावली बाबत। आता हा पॉइंट दिले, याच्यात काय दिले, 2019 पासून बिंदू नामावल्या अद्यावत नव्हत्या, त्या सर्व पुरेशा कालावधी देऊन व त्यावेळी प्राप्त झालेले सर्व आक्षेपाचे खंडन करून मागासवर्ग कक्षाकडून विधिवत प्रमाणित करून घेतलेले आहेत। त्यावर पुराव्यानिशी कोणतेही आक्षेप प्राप्त झालेले नाही, केवळ मोघम आरोप केले जात आहे। मित्रांनो बघा, त्याच्यात तुम्हाला समजत असेल काय म्हटलंय सरकारने, तरी देखील कोणत्याही शंकेला वाव राहू नये म्हणून 10% जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत। मित्रांनो बघा, तरी देखील कोणत्याही शंकेला वाव राहू नये म्हणून किती टक्के जागा राखून ठेवले, 10%। आता तक्रार निवारण बघा, तक्रार निवारण पॉइंट दिले। त्या पॉइंट मध्ये काय दिले, सर्व बाबी कायदेशीररित्या बिनचूक केल्यानंतर जर काही मुद्दे शिल्लक राहत असतील तर त्यांचे निराकरण करण्याकरता संचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीकडे दाद मागणे शक्य आहे। मित्रांनो बघा, इथे तक्रार निवारणचं तुम्हाला एक समिती
ते सरकारने एक समिती नेमली आहे, तिथे आपण दात पण मागू शकतो मित्रांनो. बघा आता एक पॉईंट दिले मित्रांनो, त्याच्यात पेपर फुटी घोटाळे इत्यादीमध्ये जर्जर झालेल्या विभागात अत्यंत पारदर्शक पद्धतीने भरतीची प्रक्रिया पूर्ण केल्याची भावना निवड न झालेल्या अनेक उमेदवारांनी सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावर व्यक्त केली आहे. आता हे तुम्हाला समजलं असेल. आणि त्याच्यात आपल्याला एक आणखी दुसरा पॉईंट दिले, लवकर रूपांतर राऊंड. आता त्याच्यात या लवकर रूपांतर राऊंड मध्ये काय दिले ते आपण बघू मित्रांनो. कन्व्हर्जेशन राऊंड, ते कन्व्हर्जेशन बाबतची प्रक्रिया सुद्धा काटकरपणाने पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. आता त्याच्यात हे सर्व आपल्याला ते राऊंडचं आणि ते सरकारने जसं आपल्याला न्यूज बुलेटिन मध्ये दिली, आता ही नोटीस आहे मित्रांनो, ही न्यूज बुलेटिन वरती आली पवित्र पोर्टल वरती, ती तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सर्व इन्फॉर्मेशन दाखवतोय मित्रांनो. बघा मित्रांनो, आता शेवटचं पॉईंट असेल, वरील प्रमाणे सर्व मुद्द्याचे निरसन होत असताना काही घटक समाज माध्यमाद्वारे चुकीची माहिती प्रसारित करून या प्रक्रियेमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही बाब संयुक्तिक नाही मित्रांनो. बघा आता या नोटीस मध्ये सर्व त्यांनी सरकारने कोणत्या पद्धतीने सिलेक्शन केलं आणि आरक्षित वर्ग जे रिझर्वेशन वर्ग आहे त्यांना आधी सुरुवातीमध्ये त्यांनी काय केलं असेल, आरक्षित वर्ग जे आरक्षित वर्गातून एक्झाम दिली असेल TET किंवा त्यांची एक्झाम जी असेल ते पात्र त्याच्यात ओपन मध्ये पात्र होत नाही असं म्हटलंय त्यांनी. तर मित्रांनो बघा या नोटीस मध्ये व्यवस्थित तुम्ही एकदा पण तुम्ही PDF पण डाउनलोड करून रीड करू शकता. मी सर्व तुम्हाला रीड करून दाखवलं की कोणत्या कोणत्या पद्धतीने काय प्रोसेस होते आणि सिलेक्शन लिस्ट कोणत्या पद्धतीने त्यांनी लावले आहे ते सर्व या न्यूज बुलेटिन मध्ये दिले मित्रांनो. बघा मित्रांनो, आजचं 29/2/2024 ला ही नोटीस प्रसिद्ध झाली. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, नवनवीन माहिती पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.